लंपास गुन्हा दाखल. बोरगाव मंजू येथील घटना. पोलीस स्टेशन हद्दीतील जुना निपाणा रोड स्थित जय गुरुदेव स्टोन क्रेशर भाग 1 बोरगाव मंजू येथील विद्युत रोहित्र लंपास केल्याची घटना बुधवारी सकाळी उघडकीस आली. एकूण 60,000 रुपयांचा ऐवज चोरट्यांनी चोरून नेला. बोरगाव मंजू पोलिसांनी गुन्हा दाखल केला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार येथील उद्योजक सुबोध गवई यांच्या मालकीचं जय गुरुदेव स्टोन क्रेशर भाग 1 असून दगडी गिट्टी खदान आहे. सुबोध गवई यांनी स्वखर्चाने आपल्या व्यवसायासाठी नव्यानं स्टोन क्रेशर सुरू करण्यासाठी नव्यानं विद्युत पुरवठा सुरू करण्यासाठी विद्युत रोहित्र डीपी खरेदी केली होती. सदर नव्यानं विद्युत रोहित्र डीपी बसवण्याचं काम सुरू होतं. दरम्यान आज बुधवारी सकाळच्या सुमारास फिर्यादीच्या कामावरील सुपरवायझर यानं माहिती दिली. त्यामुळे मी खदानवर गेलो असता मला विद्युत रोहित्र डीपी चोरी झाल्याचं दिसून आले. दरम्यान विद्युत पुरवठा सुरू आधी सर्व विद्युत रोहित्र डीपी तुटलेल्या अवस्थेत दिसून आले. डीपी मधील तेल, त्यामधील तांब्याची तार असं एकूण 60,000 रुपये किमतीचं साहित्य लंपास झाल्याचं दिसून आले. घटनेची माहिती मिळताच ठाणेदार अनिल गोपाळ, पोलीस उपनिरीक्षक मनोज उगडे, हेड कॉन्स्टेबल संजय भार साकडे, सुदीप राऊत, अजिंक्य फालके यांनी घटनास्थळी धाव घेत घटनेचा पंचनामा केला. उद्योजक सुबोध गवई यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल करून तपास सुरू केलाय. पुढील तपास बोरगाव मंजू पोलीस करत आहेत. सत्यशोधक न्यूज चॅनलसाठी बोरगाव मंजू सर्कल प्रतिनिधी सूरज गवई. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.